नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदीनंतर पाकिस्तानने अवघ्या 2 तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पुन्हा सीमावर्ती भागात हल्ला केला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, CDS अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख यामध्ये उपस्थित होते. दुसरीकडे रविवारी सकाळी राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात परिस्थिती सामान्य दिसून आली. जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथील बागलिहार आणि सालार धरणांचे दरवाजे सरकारने उघडले. सध्या राज्य तपास विभागाची जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात छापेमारी सुरू आहे. ऑपरेशननंतर याबद्दल अधिकृत माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांद्वारे दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आयुक्तालयांनी सतर्क राहावे. प्रमुख कारखान्यांमध्ये सुरक्षा वाढवावी. महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात यावेत. सर्व अधिकाऱ्यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखाव्यात असे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस प्रमुख, शहर पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबर अन्न सुरक्षा करण्यास सांगितले. बेकायदेशीर साठेबाजी करून किमती वाढवण्याचे प्रयत्न टाळावेत. सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा कट रचणाऱ्यांची यादी तयार करून कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. मंगळूर येथील बांगरा कुलूर गोल्डन फिंच सिटी येथे नवोदया स्वयंसहाय्य गटांच्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यपाल गेहलोत, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि विधानसभा अध्यक्ष UT खादर यांनी सहकारी ध्वज फडकावून कार्यक्रमाचे शुभारंभ केले. उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी नवोदया स्वयंसहाय्य गटांच्या रौप्य महोत्सवाचे उद्घाटन केले. कर्नाटक राज्य सहकारी मंडळ, दक्षिण कन्नड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नवोदया ग्राम विकास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉक्टर MN राजेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वयंसहाय्य संघटनांनी महिला सक्षमीकरणाद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे. नवोदया स्वयंसहाय्य गटांमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनास चालना मिळाली आहे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणला जात आहे असे राज्यपाल यांनी सांगितले. पुणे बेंगळूर महामार्गावरील धारवाड जिल्हा हद्दीतील कोटुरू क्रॉस येथे कंटेनर उलटून अपघात झाला. अपघाताची ही घटना काल शनिवारी सायंकाळी घडली असून त्यात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंटेनर चालक हा महाराष्ट्र येथील असल्याचे समजले आहे. शनिवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील कंटेनर घेऊन भरधाव वेगाने जात होता. तो धारवाडवरून बेळगावकडे येत असताना त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो पलटी होऊन अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच गरग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला केबिनमधून बाहेर काढून त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कंटेनर बाजूला करत तेथील वाहतूक सुरळीत केली. तरुणाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील हलकर्णी या गावात घडली. प्रतीक राजू चुरमुरी, वय 19 असं त्याचं नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रतीकचे आई वडील रोजंदारीवर कामाला जातात. या कामात त्यांना प्रतीक मदत करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो कामावर येत नसल्याने आई वडिलांसोबत त्याचा किरकोळ वाद झाला होता. आई वडिलांचे बोलणे मनाला लावून घेऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. नेहमीप्रमाणे आई वडील कामाला गेलेले असताना घरात कुणीही नसताना त्याने घरातील साडीच्या सहाय्याने छताला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने महापालिका व वाहतूक विभाग पोलिसांकडून संयुक्तरित्या कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवली आहेत. मात्र उपनगरातील महत्त्वाच्या वाहतुकीच्या रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलीस व महापालिकेचे अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न वाहनधारकातून उपस्थित केला जातोय.
सदाशिवनगर, नेहरूनगर, आझमनगर रस्त्यावर असणाऱ्या पदपथावर व्यापाऱ्यांसह वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून अतिक्रमण करून व्यापार केला जातोय. शहराला जोडला गेलेला हा महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. फळ व्यापाऱ्यांबरोबरच आता फर्निचर विक्रेत्यांकडून रस्त्यावरील पदपथावर दुकाने थाटण्यात आली आहेत. स्टीलची भांडी व इतर साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक नागरिक रस्त्यावर वाहने थांबवून खरेदी करतात. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. बेळगुंदी येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा रविवारी अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी विठ्ठल रखुमाई मंदिरापासून श्री रवळनाथ मूर्ती आणि मंदिर कळसाची भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. या मिरवणुकीने संपूर्ण बेळगुंदी भगवेमय झाली होती. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, महिलांचा कलश पूजन सोहळ्यात सहभाग आणि गावातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक, कलमेश्वर गल्ली, पाटील गल्ली, गावडे गल्ली, चव्हाट गल्ली मार्गे मंदिरापर्यंत पोहोचली. सोमवारी हरिपाठ व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार असून मंगळवारी गोमाता पूजन, कुमारिका पूजन तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात बसवण्यात आलेल्या जॅमरची तीव्रता अद्यापही कमी झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलन करण्यासह महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः सूचना करून देखील याकडे कारागृह प्रशासनाने कानाडोळा केला आहे. या गंभीर समस्येमुळे हिंडलगावसह परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात कुख्यात कैदी बंदिस्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून कारागृहात सुरू असलेल्या बेकायदेशीर घडामोडींमुळे कारागृहाची ओळख बदलत चालली आहे. कारागृहात कैद्यांना राजेशाही वागणूक देण्यासह गांजा व इतर अंमली पदार्थ अगदी सहजरित्या उपलब्ध होत आहेत. इतकेच नव्हे तर कारागृह अधिकाऱ्यांना खुश ठेवल्यास टीव्ही आणि मोबाईल देखील पुरवले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे जॅमरची तीव्रता अधिक करण्यात आली असून तीव्रता कमी करावी अशी मागणी होत आहे. शहापूर येथील सरस्वती मुलींच्या हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन समारंभ आज रविवारी संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थिनींची शोभायात्रा शाळेपासून चिंतामणराव हायस्कूलपर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये माजी विद्यार्थिनी, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमात शाळेतील माजी आणि वर्तमान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणी सांगितल्या आणि शिक्षकांना त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्वांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील महत्त्वाच्या केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भुईकोट किल्ल्यातील प्रवेशावरही गेल्या काही दिवसांपासून कडक निर्बंध लावण्यात आले होते. मुख्य प्रवेशद्वारात ओळखपत्र व वाहनांची तपासणी करूनच सोडण्यात येत होते. मात्र आज रविवारी नियम थोडे शिथिल करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम खात्यात कामासाठी जाणारे व दुर्गा मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आवश्यक वाहनांना कसून तपासणीनंतर प्रवेश देण्यात येत आहे. किल्ल्याचे मागील प्रवेशद्वारही स्थानिक रहिवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसह पशुपक्ष्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतोय. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे गच्चीवर, आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात.
बेळगावातील पक्षीप्रेमी पोलिसांना उष्म्याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसात उन्हाचा पारा अधिक वाढणार असून पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या खिडकीत गच्चीवर पाणी, धान ठेवण्याचे आवाहन आता पक्षीप्रेमी पोलिसांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करत असल्याने या पक्ष्यांना मोठा दिलासा आणि आधार मिळत आहे. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव आणि सव्यासाची गुरुकुलम गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युद्धकला व स्वयंरक्षण प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवार 5 मे पासून धर्मवीर संभाजी उद्यान, महाद्वार रोड, बेळगाव येथे सुरू झालेल्या या शिबिरात 280 मुलांनी सहभाग नोंदवला आहे. शिबिराची सांगता मंगळवार दिनांक 13 मे रोजी होणार आहे. या शिबिरामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यासारख्या शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात आहे. शहरामध्ये उष्म्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेळगाव शहर परिसरात पारा 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून वृद्ध, लहान मुलांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. पुढचे काही दिवस नागरिकांनी या उष्म्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. शहरात उष्म्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. श्री सद्गुरू पारडेश्वर महाराजजी मठ क्षेत्र सुवर्णधाम पारवाड, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे शतचंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. आगामी 12 ते 15 मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 12 मे रोजी गणपती पूजन, पुण्याहवन, मातृका पूजन, देवनांदी, सप्तशती पठण, केशरी पूजा, अग्नी प्रतिष्ठापना, नवग्रह हवन, 5वे देवता हवन, मुख्य देवता प्रतिष्ठापना, सप्तशती पाठ समाप्ती, शतचंडी हवन, पूर्णाहुती, अभिषेक, सामूहिक प्रार्थना अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या शतचंडी महोत्सवात भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सौंदत्ती तालुक्यातील हिटणगी येथील शेतशिवारात वीज कोसळून 2 शेतकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की सध्या मान्सूनपूर्व शेतीकामाला जोर आला आहे. अशातच गवत आणण्यासाठी शेतात त्या गेल्या होत्या. विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि गंगवा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड यांच्या अंगावरही वीज कोसळली. या दुर्घटनेत दोघींचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे 2025 ते 2028 या कालावधीसाठी निवडून आलेले अध्यक्ष संजीव बडगंडी यांच्या नेतृत्वाखाली नवीन टीमचा पदग्रहण समारंभ 13 मे 2024 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10:30 वाजता बेळगाव शहरातील 3रे रेल्वे गेट जवळील सँटोरिनी हॉटेलमध्ये होणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे KSTPAचे अध्यक्ष एन प्रसाद तर KSTPAचे सचिव मुकुंद पोटनीस, BCCI बेळगावचे अध्यक्ष संजू कत्तीशेट्टी आणि BCCIचे सचिव राजेंद्र मुतकेकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. TN मलगे, विक्रम कोकडे, सचिन कुलकर्णी, शशी बडकर, सोमशेखर सुतार आणि टीमच्या सदस्यांनी सर्वांना कार्यक्रमाचे हार्दिक निमंत्रण दिले आहे. मालवणमधील राजकोट येथे नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आज रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नव्या मूर्तीचे अनावरण न करता पूजन करून दर्शनासाठी सर्वांसाठी खुले करण्यात आले. 26 ऑगस्ट 2024 रोजी ही मूर्ती कोसळली होती. विक्रमी वेळेमध्ये ही मूर्ती उभी करण्यात आली असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच शिल्पकार राम सुतार यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. पूर्वीचे शिक्षक अगदी कमी पगारात समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम करत होते. आताच्या शिक्षकांना भरमसाठ पगार आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणात पारंगत करून त्यांचे ऋण फेडावे असे आवाहन विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी केले.
ते येथील माध्यमिक शाळा नोकरपत्तीन सहकारी संघ हुक्केरी नवीन कार्यालयीन इमारत व रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संघाचे संस्थापक अध्यक्ष SI संभळ हे होते। गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या आणि प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने रविवारी सुट्टीच्या दिवशी निपाणी शहर व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली। कुठेही वादळी वारा न होता फक्त ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर झालेल्या पावसाने झोडपून काढले। या पावसामुळे वाढत्या उष्म्यातून काहीसा दिलासा मिळाला, पण तासभर पडलेल्या या पावसात गटारीचे पाणी वाहून जाताना अनेक अडचणी आल्या। गटारींची स्वच्छता नसल्याने अनेक ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी आले होते। दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली। बाजारपेठेत तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं व्यावसायिकांची मोठी अडचण झाल्याने स्वच्छता कामाविषयी नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। कारदगा, बारवाड, भोज, भोजवाडी, कुन्नूर, मांगूर आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हामुळे जनता हवालदिल झाली होती। मात्र आज दिनांक 11 रोजी दुपारी 3च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली आणि अक्षरशः या पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले। त्याचबरोबर हवेतील उष्मा थोडा कमी झाल्याने या परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे। शहर ब्लॉक व जलनगर ब्लॉक काँग्रेस समितीच्या वतीने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मोहिमेद्वारे अतिरेक्यांना व पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याबद्दल भारतीय शूर सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी विजापूर शहरातील महात्मा गांधी चौकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली। वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा हेस्कॉमचे अधिकारी अक्षय चौगुले यांच्याकडे विनवणी केली आहे, पण केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे। आता पिकांना आवश्यक पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येत असल्याने शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। सोमवार दिनांक 12 रोजी निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयावर शेतकरी धडक मोर्चा काढणार असल्याचे KD पाटील यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।